नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र काळे स्वागत करते तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज एक वेगळा विषय घेऊन आलेला आहोत आणि विषयाचं नाव आहे प्लॉट खरेदी करत असताना खास करून नॅशनल हायवेच्या जवळ किंवा नॅशनल हायवे टच प्लॉट जर खरेदी करायचं असेल तर कोणती काळजी घ्यावी याबद्दलची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, ज्यांना ज्यांना प्लॉट खरेदी करायचे आहे तर त्यांना तर उपयुक्त आहेच, पण भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने ही माहिती तुम्हाला इतरांना पण माहिती सांगू शकताय। त्याबद्दलचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा। मित्रांनो, प्लॉट जर आपण खरेदी करणार असाल तर प्रथम प्लॉटचा सातबारा बघणं, त्याची कागदपत्र बघणं, तो बिनशेती आहे का बघणं हे तर आहेच। सर्व गोष्टी बघणं गरजेचं आहे। त्याचबरोबर त्याच्यावरती काय रिझर्वेशन आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। एने जरी असला तरी तिथं बिल्डिंग लाईन कुठं आहे, कारण हायवे म्हटल्यानंतर भविष्यामध्ये हायवेचं वाइंडिंग होण्याची शक्यता असते। त्यावेळेला किती जागा आपली जाऊ शकते आणि ती जागा जाऊन सुद्धा आपल्याला बांधकामाला प्लॉट मिळतो का हे पाहणं गरजेचं आहे। त्यासाठी तुम्ही जी प्लॉट खरेदी करणार आहात त्याची जी काही कागदपत्र असतील ते इतर तज्ज्ञ लोकांना दाखवा। त्याचबरोबर जिल्ह्याचं जे टाउन प्लॅनिंग असतं, जिथं आपल्याला बिल्डिंग लाईन समजते, कंट्रोल लाईन समजते किंवा बिल्डिंग किती अंतर सोडून हायवे सोडून बांधावायचे आहे त्याबद्दलची माहिती दिली जाते। अशा ह्या टाउन प्लॅनिंगमध्ये कोणीही व्यक्ती जाऊन माहिती घेऊ शकतो। तुम्ही त्या प्लॉटचा नकाशा दाखवा, सातबारा दाखवा, लोकेशन सांगा आणि या ठिकाणी भविष्यामध्ये रोड वाइंडिंग किंवा किती अंतर सोडायचं आहे आणि ते समजल्यानंतर मग आपल्याला समजतं आपण जो प्लॉट खरेदी करतोय तर तो त्यामध्ये बांधकाम आपल्याला करता येईल का। मग ते बांधकाम कमर्शियल असेल, रेसिडेन्शियल असेल तर दोन्ही शक्यता तुम्ही विचारून घ्यायच्या आहेत की कमर्शियल बांधायचं असेल तर किती फ्रंट मार्जिन सोडावं लागतं, कारण हायवे रस्ता आहे। हायवे पासून आपल्याला डायरेक्ट आपल्या बांधकामापर्यंत अप्रोच रोड मिळेल का, ॲक्सेस मिळेल का, या गोष्टी समजून घेऊन माहिती घेऊन तुम्ही खरेदी करायची आहे। बऱ्याच वेळेला हे आपण माहिती न घेता कुठल्या तर रिझर्वेशनचा प्लॉट घेऊ शकतो आणि भविष्यात ज्यावेळेला आपण आर्किटेक्ट किंवा इंजिनियरकडून प्लॅनिंग मंजुरीसाठी पाठवतो त्यावेळेला त्या त्रुटी काढल्या जातात की ही तुमची बिल्डिंग लाईन बसत नाही, बिल्डिंग लाईन तुम्हाला मागं सरून बिल्डिंग बांधायला पाहिजे, मग पाठीमागं जागाच राहत नाही, असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात। आणि म्हणून हायवेकडेचे जे प्लॉट्स असतात ते काळजीपूर्वक चौकशी करून सर्व कागदपत्राचा अभ्यास करून फ्लड लेवल असेल किंवा रस्त्याचं वाइंडिंग असेल ह्या गोष्टी तुम्ही पाहून घ्या, कारण आपण लाखो रुपये त्यामध्ये खर्च करत असतो आणि त्यानंतर मग आपल्याला बांधकाम जर त्या प्लॉटमध्ये करता येत नसेल तर आपल्याला त्या गोष्टी समजणं गरजेचं आहे। तर ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या। रोड वाइंडिंग किती होणार आहे, फ्रंट मार्जिन किती होणार आहे, आपल्याला बांधकाम किती FSI मिळणार आहे, NA प्लॉट आहे का, प्लॉटची कागदपत्र योग्य आहे का, प्लॉटवरती इतर काही बोजे आहे का, प्लॉट NA आहे का, क्लिअर टायटल आहे का, या गोष्टी सर्व पाहून घेतल्यानंतरच मग तो नॅशनल हायवेच्या लगत प्लॉट असेल, जिल्हा मार्ग असेल, राज्य मार्ग असेल, त्या कुठल्याही रस्त्याच्या बाजूला मेन जिथं वाहतूक होते त्या ठिकाणी अंतर्गत रस्ता असेल तर तो गोष्ट वेगळी असते, पण नॅशनल हायवे असेल, स्टेट हायवे असेल त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, अशाच प्रकारचे आपले नवीन नवीन व्हिडिओ येत असतात, ते बघत चला। चॅनल सबस्क्राईब करा। बरेच जण बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत, तर सबस्क्राईब करा। त्यासाठी कोणतीही फी नाही आहे, फ्री चॅनल आहे। त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा 2D प्लॅनिंग, 3D इलेव्हेशन, कारण आम्ही प्लॅनिंग करून ऑनलाईन सेवा देतोय आणि बऱ्याच कस्टमरनी आमच्याकडून 2D प्लॅनिंग, 3D इलेव्हेशन, RCC डिझाईन, चिऱ्याचं डिझाईन, कंपाऊंड वॉलचं डिझाईन करून घेतलेलं आहे। तुम्हाला सुद्धा आमच्याकडून अशा प्रकारची सेवा घ्यायची असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि
तुमचे सुद्धा काही बांधकाम बद्दलचे काही प्रश्न जरी असले तरी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता, डायरेक्ट फोन करून विचारू शकता. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतोय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.